जे आम्ही गमतीत म्हणतो की जी 4-5 लोक आहेत इंडस्ट्रीत ज्यांच्याशी मोने खूप छान वागतात त्यातली तू आणि एक आहे? खूप प्रेम आहे त्यांचं. त्यातली अच्छा. मी, वाह! ओमप्रकाश शिंदे, अभिज्ञा भावे, वाह, वाह, वाह! शर्वरी लोकरे आमच्यावर ते खरंच खूप मनापासून प्रेम हं, करतात. आणि किस्सा अनुभव सांगायचा झाला तर अगदी सुरुवातीलाच हं, जेव्हा मी नाटक करत होते, आम्ही कास्टिंग करत होतो. मी आणि आमचे जे दिग्दर्शक होते अजित भुरे सर. हं, आम्ही आजोबा कोण असेल हं, ह्याचा इंटरेस्टिंग कास्टिंगसाठी आम्ही शोध करत होतो हं, आणि बरीच नावं फायनल हं, झाली होती. आणि त्यातलं एक नाव फायनल झालं, पण ते आजोबा अ, त्यांनी कमिट केलं आम्हाला, पण ते रिहर्सलला काही येत नव्हते. तो आम्हाला कळत नव्हतं काय आहे हं, आणि आम्हाला ओपन करायचं होतं नाटक. सो संजय मोने, अजित बुरे तुला तुला माहिती आहे मित्रच आहेत. हं, सो ते म्हटले, "काय झालं?" आणि मोने मला मुलगी मानतात. हं. त्यामुळे ते म्हणाले, मी म्हटलं, की "काही नाही, आम्हाला नाटक ओपन करायचंय, हां, पण आजोबाच येत नाहीयेत रिहर्सलला हां, आणि ते करतील, ते एक पाठी आहे, ते हां, करतील. हां, मी माझं पहिलं हां, प्रॉपर हां, असं 2 पात्रांचं कमर्शियल हां, नाटक, मला हां. वेळ लागणार." हं. सो मग त्यांचा मोठेपणा बघते. मला संजय मोने म्हणाले, "अगं एवढंच आहे ना, मी स्टँड बाय म्हणून येतो ना." ओह! सो स्टँड बाय म्हणून ते म्हणाले, की "आपण 1 आठवडा, मी फ्री आहे 1 आठवडा. आई गं! आपण माझ्यासोबत हे नाटक बसवूया. किती गोड गं! त्याच्यानंतर मग जे कोणी तुमचे आजोबा आहेत ते येतील, फिल इन करतील आणि मग मी जातो. टाटा बाय-बाय." आई गं! सो माझं नशीब बघतेस, माझ्यासाठी स्टँड बाय म्हणून संजय मोने. बापरे! आणि म्हणजे आजही तुला माहिती आहे त्यांचं हे जेस्चर मला खूप काही शिकवून गेलं, हो गं! की तुम्ही आणि इतक्या सहज त्यांनी आम्हाला मदत केली. आणि 2-3 वाचनातच आमचं असं झालं, की नाही ह्यांच्याशिवाय आता आजोबा दिसतच नाहीयेत. हां, हां. मग आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना, की तुम्हाला जर नाटक आवडलं असेल तर प्लीज तुम्ही आजोबा करता का? हं. कारण की तुम्ही उत्तम करतायत. हां. आणि ते म्हणजे आजोबा नसते तर मुलगा जरी असला तरी उत्तमच केलं सगळंच असतं. करू शकतात. संजय मोने असे आहेत, की ते मग ना. सगळंच करू शकतात.